आता तुम्हाला मी दाखवते बघा, कोण आपले किती कुरकुरीत झालेत ते पहा. कुरकुरीत आणि असं एकदम साधी सोपी रेसिपी, मुलांना खायलाही खूप छान. तर आज आपण वेगळे आणि चटपटीत कलरफुल असे दाबेली कोण बनवणार आहोत. अगदी मुलेच काय मोठे पण आवडीने खातील. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाबेली कोण. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सर्वप्रथम उकडलेले बटाटे, ब्रेड, मैदा, कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ. त्याच्यातलं मेन वस्तू आहे ती म्हणजे दाबेली मसाला, डाळिंब, कोथिंबीर, कांदा, शेंगदाणे, शेव, चिंचेची चटणी आणि ही तिखट चटणी. आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी मी आता बटाटे पहिले सोलून घेते. आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा पळी तेल टाकून घेते. पॅन चांगला गरम करून घेतला, त्याच्यावर अर्धा पळी तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं. आता आपण हा दाबेली मसाला, आपण हा घरीच बनवलेला दाबेली मसाला आहे, तो टाकून घेऊया. तुम्हाला ही जी रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर थोडंसं आता परतून घेते दाबेली मसाला. तरी थोडीशी मिरची पावडर टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी, म्हणजे आपला मसाला जळणार नाही. हे आता बघा थोडंसं असं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे मसाल्याला, म्हणजे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे उकडलेले बटाटे आहेत ते टाकून घेणार आहोत. उकडलेले बटाटे असले, दोन्ही आपल्या चिंचेची चटणी, ग्रीन चटणी तयार असली की आपली झटपट घरच्या घरी मेनू तयार होतात. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. बटाटा टाकला होता, बटाटाही चांगला त्याच्यात परतून झालेला आहे मसाल्यामध्ये. थोडंसं असं हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, चांगलं असं मिक्स होतं. असं नसेल जमेल तर तुम्ही बटाटा आधी कुस्करून घेतला, नंतर जरी मसाल्यामध्ये टाकून असं परतून घेतलं तरी चालेल. आता आपला चांगला मसाला झालेला आहे तयार. आता हे मी थोडं थंड होऊ देणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य आहे ते टाकून घेणार आहोत. हा मसाला मी या प्लेटमध्ये काढून घेते. चांगला आता याला पसरून घ्यायचा, म्हणजे कसं तर थंड होतं. आता आपण मसाला तयार करू दाबेलीचा. आपण जर पावामध्ये दाबेली भरली असती तर आपण पावामध्ये जे सर्व साहित्य भरलं असतं, चटणी वगैरे, पण आता आपण डायरेक्ट कोण बनवणार आहोत. तर हे थोडंसं असं सगळं मिक्स करून घ्यायचं. चिंचेची चटणी, ग्रीन चटणी, कांदा, हे शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, थोडीशी कोथिंबीर. आता जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर खोबरं आणि अननस असतं तेही टाकलं तरी चालतं. तर आपला हा मसाला तयार झालेला आहे दाबेलीचा. आता आपण तो एका बाजूला ठेवून देऊया. कसा वाटतं कलरफुल दाबेली मसाला. कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊया. त्यासाठीही काय घेतला आहे मी, 2 चमचे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, थोडंसं अगदी मीठ टाकून घ्यायचं. थोडं पाण्याने हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. तर गुठळी राहता कामाने असं एकदम हे मिक्स करून घ्यायचं. आता बाजूला ठेवूया. आता आपण कोनची तयारी करूया. कोण बनवणार आहोत त्यासाठी हे मी ब्रेड घेतलेले आहेत. तर हे ब्रेडच्या पहिले अशा कडा कापून घेते. तुम्ही जर ब्रेड नसाल खात तर तुमच्याकडे पोळी, आपली पोळी उरलेली असते चपाती, तिचे कोण केले तरी चालतील. फेकून न देता ह्याचे ब्रेड क्रम्स म्हणून उपयोगी पडतात. तर ते असे मिक्सरला बारीक करायचे आणि थोडेसे गॅसवर असे कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे. कुरकुरीत ब्रेड क्रम्स तयार होतात याचे. ब्रेडचे आपण बाजूच्या काड्या कापून घेतलेले आहे. आता आपण ह्याला लाटून घ्यायचे, म्हणजे कसे थोडेसे असे पातळ आणि लांब होतील. तर आता मी लाटून घेते. लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं. सर्व ब्रेड मी लाटून घेते. ते स्लरी परत एकदा चांगली मिक्स करून घेतली आणि ब्रशच्या साईडने अशी तिला लावून घ्यायची कडेकडेने. त्याचा कोण तयार करणार आहोत ते सुटणार नाही. हे कोण तयार करून घेते. कोणाचा आकार द्यायचा हे असे तयार करून घ्यायचे. आता आपण तळून घेणार आहोत. आता आपण एक कोण तयार करून घेतलेले आहेत हे असे. आता त्याच्यामध्ये आपण हा दाबेली मसाला तयार केला आहे तो भरून घेणार आहोत. थोडासा असं मी थोडा हाताने असं मिक्स करून भरून घेते. सर्व असे कोण आता मी भरून घेते. अगदी हलक्या हाताने भरायचं.
आपण कसे दाबेलीमध्ये मसाला भरला की आपण दाबेली शेकून घेतो, तसे आपण हे ब्रेड करून आता शेकून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण बटर, तूप किंवा तेल जे काय असेल तुम्हाला जे आवडत असेल ते टाकून घ्यायचं. हे मी तूप टाकलेलं आहे. त्याच्यावर हे असे ठेवून देते. आलटी पलटी करून हे चांगलेसे खरपूस शेकून घ्यायचे आपल्याला. तर थोडंसं आपण ते सर्व बाजून आपण त्यांना असं भाजून घेणार आहोत. तर थोडंसं पलटी करून घेते. ते कुरकुरीत आपले भाजून झालेले आहेत शेकून, त्यात मी काढून घेते. तर आपण हा कोन घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी मी अशी तुम्हाला ज्या थोडंसं तिखट गोड असं आवडत अशी चटणी टाकून घेतली. आणि शेव आहे, ह्या शेवमध्ये सर्व मी मिक्स करून घेतलेले आहे. डाळिंब, शेंगदाणे, कोथिंबीर असे कोन तयार करायचे आपल्या दाबेलीचे. तर दुसरा एक करून घेते. तर अगदी झटपट बनणारी दाबेली कोणची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा, की एकदा बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.